नमस्कार मित्रांनो. सध्या आपलं ते जे संसद भवन असते त्याच्यात काय चालू आहे कार्यक्रम त्यांचा काय आपल्याला काही एवढं समजत नाही. काय म्हणतात त्याले अधिवेशन, जाऊ द्या शॉर्टकटमध्ये समजून घ्या. तर त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं होतं. म्हणजे कसं, मी स्वतः जर का आमदार ना आता खासदार असतो तर एक महत्त्वाचा मुद्दा मांडला असता. कसे आता आपले जे राजकारणी लोक आहेत, कृषी मंत्री साहेब, विधान भवनमध्ये ते खेळतात काय तर रम्मी. आणि ऑनलाईन चालूच आहे आपल्या समाजात. हालाकी संविधानात ते तसं काही नाही आहे तरतूद की हे व्यवसाय चालले पाहिजेत. पण आता कसं आहे, पैसा. कोणता महान शास्त्रज्ञ होता मानव बाकी त्याले, आणि त्याले वंदन माझा. पैसा बनवला त्याच्यावर कसं चांगले म्हणजे माणुसकीच माणसानं विकून टाकलेले आहे. असा हा पैसा व त्या पैशासाठी चालू आहे तर सारे व्यवसाय. जसं काय ॲप्लिकेशन म्हणजे जंगली रम्मी म्हणा, काही म्हणा. व त्याच्यातच आता विदेशी दारूचे जे भाव वाढले, जवळजवळ 50 रुपये क्वार्टर एका क्वार्टरवर वाढलेले आहेत. तर हे जे भाव आहे म्हणजे विचार कसा होता, आपल्या भारतामध्ये विशेष गावखेड्यामध्ये गावरानी दारू एक नंबरचा ब्रँड असते भाऊ. त्याला सरकारनं मान्यता देऊन टाकावं. बिचाऱ्यांनी कसं यांना लायसन दिले, बंदी आहे फक्त, कशी नावापुरती त्याला बंदी आहे. आणि बंद म्हणून असं काहीच नाही, सर्व उघडपणे बिंदा चालू आहे. फक्त काय हप्त्याची घेवाणदेवाण चालते आपल्या ऑफिसमधून व धंदे व्यवसाय आपापले सुरळीत चालू आहेत. तर ते धंदे न बंद करता कसं होईल, हे जे निधी आहे सरळ आपल्या सरकारी खजान्यात जमा होईल व तेवढंच आपले जरासा देशाच्या चलनाला हातभार लागल. गावरानी दारूच्या व्यवसायाचंही परमिशन देऊन टाका त्यांना. पण असा काय मुद्दा मी मांडला असता. आपला मुद्दा आवडल्यास तुम्हाला काय करावं लागते हे माहीतच आहे. असे नवीन नवीन मुद्दे शोधून काढू व तुमच्यासमोर मांडत राहू. तसेच आज चालू आहे आपल्यावर डवरे. त्यामुळे आता बसलो होतो, बसल्या बसल्या सहज सुचलं म्हणून चला आपले विचार एकदा मांडून पाहू. तर मित्रांनो, हे आपला व्हिडिओ कमीत कमी देवेंद्र फडणवीस साहेबापर्यंत गेला पाहिजे एवढा याला शेअर करा. जय जवान जय किसान. धन्यवाद.